Hello students, in previous lecture we have seen the tree diagram of classification of organic compounds on the basis of carbon skeleton. कार्बन स्केलेटन याचा अर्थ असा की दिलेल्या कंपाउंड मध्ये असणार कार्बनचा जो आराखडा, कार्बनचे एकमेकाला जोडलेले कार्बन जे आहेत त्याच्यामुळे तयार झालेलं स्ट्रक्चर, कार्बन एकमेकाला जोडून कशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार होतंय त्या प्रकारच्या स्ट्रक्चर वरून आपण या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं काय केलेलं असतं, क्लासिफिकेशन. त्या क्लासिफिकेशन वरून आपल्याला त्या सगळ्या क्लासेसची डिटेल मध्ये माहिती घ्यायची आहे. फर्स्टली ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचे दोन मेन क्लासेस केलेत, असायक्लिक, एलिफॅटिक किंवा ओपन चेन. असायक्लिक मध्ये मी परत सांगतोय कार्बनला कार्बन जोडलेले असतील पण इथं कुठेही सायक्लिक किंवा रिंग सारखं स्ट्रक्चर तयार झालेलं नसेल. सपोज दिस इज CH3 then CH2 then CH2 then CH2 then CH3. This is N pentane. So this is CH3 CH2 CH2. This is OH N propyl alcohol. किंवा तुम्हाला पाहिजे तसलं कंपाऊंड इथे लिहू शकता. बट ऑल दीज कार्बन्स आर जॉइंड इन अ सिंगल स्ट्रेट लाईन. म्हणून या अलिसायक्लिक कंपाऊंडचे परत दोन पार्ट केले जातात. एकाला म्हणलं जातं स्ट्रेट चेन कंपाऊंड्स. स्ट्रेट चेन कंपाऊंड्स. ऑल कार्बन एटम्स आर अरेंज्ड इन लिनियर सिक्वेन्स. सगळे कार्बन एटम लिनियर सिक्वेन्स मध्ये असतात. आणि दुसरा त्याचा क्लास आहे ब्रांच्ड चेन कंपाऊंड्स. ब्रांच्ड चेन कंपाऊंड्स. स्ट्रेट चेन आणि ब्रांच्ड चेन पैकी ब्रांच्ड चेन मध्ये दे आर नॉट अरेंज्ड इन लिनियर सिक्वेन्स. दॅट इज नॉन लिनियर सिक्वेन्स ऑफ कार्बन एटम्स इज ऑब्झर्व्ड इन केस ऑफ ब्रांच्ड चेन कंपाऊंड्स. स्ट्रेट चेन मध्ये कार्बनचा लिनियर सिक्वेन्स असतो, ब्रांच्ड चेन मध्ये लिनियर नसतो. याचे एक्झाम्पल नंबर 1 इथं लिहिलं N पेंटेन, नंबर 2 लिहिलं N प्रोपाइल अल्कोहोल. याचं एक्झाम्पल लिहितो से CH3 CH CH3 then CH2 CH3. This is isopentane. This is isopentane. This is N propyl alcohol. N propyl alcohol. This is N pentane. तर तुम्हाला N pentane, N propyl alcohol हे स्ट्रेट चेन किंवा नॉर्मल चेन कंपाऊंड्स दिसतात. तर ब्रांच्ड चेनचं एक्झाम्पल आपण आयसोपेंटेन घेतलेलं आहे. यू शुड नो दॅट दीज असायक्लिक or aliphatic or open chain compounds are either in straight chain or in branched chain. Straight chain compounds are called straight chain aliphatic compounds and branched chain or branched chain aliphatic. In straight chain there is linear sequence of carbon atoms and in branched chain there is no linear sequence of carbon atoms. This part is important part because in next chapter we are going to see this part in details. Further, second class of this organic compounds is cyclic or ring compounds. In this they have given two classes. One is homocyclic and it is also called as carbocyclic. Homocyclic means carbocyclic. Another class is heterocyclic. Heterocyclic. Homocyclic compounds are cyclic compounds. They are ring type compounds or they are closed chain compounds in which carbon atoms are joined to one another only forming rings of carbon atoms. म्हणजे फक्त कार्बन ॲटम्स एकत्र आलेले असतील आणि कार्बन ॲटमच्याच रिंग झालेले असतील म्हणून त्याला होमोसायक्लिक किंवा काय म्हणतात, कार्बोसायक्लिक. लिहितो मी इथं दीज आर द रिंग्स ऑफ कार्बन ॲटम्स ओनली. रिंग्स ऑफ कार्बन ॲटम्स ओनली. फक्त कार्बन ॲटमच्या रिंग असतील
त्याचे परत दोन प्रकार केले जातात. एकाला म्हणलं जातं अलिसायक्लिक, एकाला म्हणलं जातं अलिसायक्लिक, दुसऱ्याला म्हणलं जातं एरोमॅटिक. अलिसायक्लिक is the class of homocyclic compounds or class of carbocyclic compounds in which there are only carbon-carbon single bonds. या सायक्लिक कंपाऊंड्स मध्ये कार्बन कार्बन कसले बॉन्ड्स असतात? सिंगल बॉन्ड्स. दे बिहेव लाईक एलिफॅटिक कंपाऊंड्स. ते एलिफॅटिक कंपाऊंड सारखेच बिहेव करतात. फॉर एक्झाम्पल, this is cyclopropane, this is cyclobutane, this is cyclopentane, this is cyclohexane, etc. Cyclopropane, butane, pentane, hexane, these are the alicyclic compounds. Alicyclic from the class homocyclic means from the class carbocyclic. Cyclopropane, cyclobutane, cyclopentane, cyclohexane. Here is another class, aromatic. In this aromatic class, they have given us two classes, one as benzenoid and another as non-benzenoid. Benzenoid aromatic compounds are those in which there is benzene ring in their molecules. Benzenoid aromatic compounds मध्ये benzene ring असते आणि aromatic compounds म्हणजे specific तो क्लास ऑफ कंपाऊंड आहे ज्यांच्या हाय स्टॅबिलिटीज असतात, हायर स्टेबल असतात हे कंपाऊंड्स. आणि त्या कंपाऊंडचा एरोमॅटिक कंपाऊंडचा क्लास जो असतो त्याच्यामध्ये सायक्लिक कंपाऊंड, सायक्लिक कार्बोसायक्लिक कंपाऊंड बट हॅव्हिंग अल्टरनेट कार्बन कार्बन सिंगल अँड डबल बॉन्ड्स. दे कंटेन ॲट लिस्ट वन बेन्झीन रिंग इन देअर मॉलिक्युल्स. त्यांच्यामध्ये किमान एक बेन्झीन रिंग असते. असं असेल तर त्याला म्हणलं जातं बेन्झिनॉइड. आणि दुसरं त्याने दिलेलं आहे नॉन बेन्झिनॉइड. नॉन बेन्झिनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड्स आर दोज विच आर एरोमॅटिक दो दे डू नॉट कंटेन बेन्झीन रिंग. यांच्यामध्ये बेन्झीन रिंग नसते. यांचं स्ट्रक्चर बेन्झीन रिंग मध्ये 6 कार्बन असतात आणि 7 कार्बनचं स्ट्रक्चर असतं. आणि त्या 7 कार्बनच्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला C डबल बॉन्ड O एक ग्रुप दिसतो आणि तो ग्रुप जो आहे तो तुम्हाला अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्डच्या स्वरूपामध्ये मांडलेला दिसतो. इथं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपल्याला नॉन बेन्झिनॉइड म्हणजे बेन्झीन रिंग नसून सुद्धा ते एरोमॅटिक आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते विचारात घ्यावं लागतं. नॉन बेन्झिनॉइड एरोमॅटिक. तुम्हाला त्याच्या पुढे त्यांनी दुसरा क्लास दिलेला आहे तो म्हणजे हेटेरोसायक्लिक. हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स आर फॉर्म बाय कार्बन, हायड्रोजन and heteroatom like oxygen, nitrogen or sulfur. Carbon, hydrogen and heteroatom like oxygen, nitrogen or sulfur. Thus, heterocyclic compounds are again of two types. One is heteroalicyclic and another is heteroaromatic. हेटेरोअलिसायक्लिक and हेटेरोअरोमॅटिक. हेटेरोअलिसायक्लिक मध्ये ते हेटेरोसायक्लिक कंपाऊंड असतं. मात्र त्या हेटेरोसायक्लिक कंपाऊंड मध्ये काय नसतं तर ते एरोमॅटिक कंपाऊंड नसतं. ते तुम्हाला अलिसायक्लिक कंपाऊंड दिसतं. फक्त कार्बन कार्बन काय दिसतात? सिंगल बॉन्ड्स. तर हेटेरोअलिसायक्लिक असं तुम्हाला तो क्लास त्याचा पाहायचा आहे. हेटेरोसायक्लिक त्यातलं एरोमॅटिक आणि हेटेरोसायक्लिक दुसरं काय म्हटलं त्यांनी? नॉन एरोमॅटिक. हेटेरोसायक्लिक मध्ये एरोमॅटिक आणि नॉन एरोमॅटिक म्हटले दोन प्रकारे लिहिता येतं. हेटेरोसायक्लिक मधलं एरोमॅटिक म्हटले हेटेरो एरोमॅटिक आणि हेटेरो नॉन एरोमॅटिक. हेटेरो एरोमॅटिक मध्ये तुम्ही असं हेटेरोसायक्लिक कंपाऊंड घेता ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन त्यांच्या रिंग तयार होऊन एक तरी हेटेरोएटम रिंग
मध्ये असतो. दिस इज द स्ट्रक्चर सिमिलर टू बेन्झीन बट there is nitrogen inserted in the ring, hence it is heterocyclic aromatic compound, heteroaromatic. Another compound is the hetero-non-aromatic. Hetero-non-aromatic compound is similar to alicyclic compound. ते या alicyclic compound सारखं असतं पण त्याच्यामध्ये हेटेरो ॲटम इंट्रोड्यूस झालेला असतो. तर तुम्हाला हेटेरो एरोमॅटिक आणि हेटेरो नॉन एरोमॅटिक त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आय विल टेल यू एक्झाम्पल्स वन बाय वन. फर्स्ट दे हॅव गिवन कंपाउंड्स लाईक दिस सी. कंपाउंड सी कार्बोसायक्लिक मध्ये त्यांनी दिलेले आहे सायक्लोब्युटेन, सायक्लोहेक्झेन, त्यांना अलिसायक्लिक म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर कार्बोसायक्लिक मध्ये बेन्झिनॉइड मध्ये बेन्झिन नॅफ्थॅलिन ते एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि त्या कार्बोसायक्लिक मध्ये नॉन बेन्झिनॉइड एरोमॅटिक त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत फेनॉल, त्यानंतर ट्रोपोन. हा ट्रोपोन इथं आपण काढलेला आहे. फेनॉल पण तुम्हाला तिथं एक्झाम्पल, फेनॉल हे एक्झाम्पल तुमचं त्या बेन्झिनॉइड मध्ये पाहिजे, त्यात बेन्झिन रिंग आहे. आणि ट्रोपोन हे एक्झाम्पल नॉन बेन्झिनॉइडचं असायला पाहिजे. चुकून तुम्ही त्या नॉन बेन्झिनॉइड मध्ये फेनॉलला गृहीत धरायचं नाही. हेटेरोसायक्लिक एरोमॅटिक मध्ये त्यांनी कंपाऊंड दिलेले आहेत. वन इज फ्युरन, अनदर इज थायोफिन, नेक्स्ट इज पायरिडिन, वन मोर इज पायरॉल. तर फ्युरन, थायोफिन, पायरिडिन, पायरॉल, all these compounds are heterocyclic aromatic. And tetrahydrofuran, piperidine and 4-hydra pyran, 4-hydra pyran किंवा 4H pyran असं जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंड सुद्धा तुम्हाला नॉन एरोमॅटिक मध्ये गृहीत धरावं लागतं. तर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड मध्ये एरोमॅटिक आणि हेटेरोसायक्लिक कंपाऊंड मध्ये नॉन एरोमॅटिक असे तुम्हाला दोन प्रकार दिलेले. या अलिसायक्लिकचे दोन प्रकार परत एकदा विचारात द्या. वन इज स्ट्रेट चेन कंपाऊंड, असायक्लिकचे वन इज स्ट्रेट चेन कंपाऊंड, अनदर इज ब्रांच्ड चेन कंपाऊंड. याला आपण एन अल्केन्स म्हणतो. एन अल्केन्स फॉर एक्झाम्पल याला आपण एक्झाम्पल म्हणून आयसो अल्केन्स आणि निओ अल्केन्स, आयसो अल्केन्स आणि निओ अल्केन्स असे एक्झाम्पल म्हणून आपण इथे विचारात घेणार आहोत. तुम्ही जेही पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते व्यवस्थितपणे वाचणार आहात आणि या दोन लेक्चर मध्ये, अगोदरच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला जनरल माहिती सांगून थोडीशी माहिती त्या क्लासिफिकेशनची दिली होती आणि या तासामध्ये आता असायक्लिक एलिफॅटिक ओपन चेन त्याचे डिटेल्स, सायक्लिक रिंग कंपाऊंड क्लोज्ड चेन म्हणजे काय ते सांगितलं, त्याचे दोन क्लासेस होमोसायक्लिक कार्बोसायक्लिक त्याचे डिटेल्स, हेटेरोसायक्लिकचे डिटेल्स, या होमोसायक्लिक कार्बोसायक्लिकचे पुन्हा दोन क्लासेस अलिसायक्लिक आणि एरोमॅटिक म्हणजे काय असतं ते सांगितलं, त्याचे एक्झाम्पल आणि हेटेरोसायक्लिक जे आहे त्याचे परत तुम्हाला दोन क्लासेस आणि त्याचे एक्झाम्पल्स. With this we have completed the part that is classification of organic compounds on the basis of structure किंवा on the basis of carbon skeleton. Structure म्हणजेच कार्बन स्केलेटन. on the basis of carbon skeleton किंवा structure हा क्लासिफिकेशनचा पार्ट आता संपलाय. पुढच्या तासाला आपण क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप ते पाहणार आहोत. तुम्ही तोही पार्ट वाचून ठेवणार आहात. टुडे Hello students, we'll see some compounds from different classes of these organic compounds. आता जे आपण वेगवेगळे क्लासेस पाहिले त्याच्यातले काही कंपाऊंड्स आपण पाहणार आहोत. So this is first compound CH3 CH2 CH3. Name of this compound is propane. This propane is straight chain compound. All the carbon atoms are joined to one another in a straight chain. Another is N-propyl alcohol. N-propyl alcohol. Here also all the carbon atoms are in one straight line. As these compounds are straight chain compounds because there is
sequence of carbon atoms. Where there is linear sequence of carbon atoms, such compounds are called as straight chain compounds. This is class of aliphatic or acyclic or open chain compounds. Another example is here CH3CH, CH3CH3. Name of this compound is isobutane. Name of this compound is isobutane. This contains at least one carbon, or branched chain compounds contain at least one carbon which is attached to 3 or 4 carbons. 3 किंवा 4 कार्बनला जोडलेला एकतरी कार्बन असणाऱ्या कंपाऊंडला आपण कसलं कंपाऊंड म्हणतो? ब्रांच्ड चेन कंपाऊंड. हियर कार्बन atoms are arranged in non-linear sequence. Carbon atoms are arranged in non-linear sequence. Now here there are some compounds. We'll see names of these compounds also. This is cyclohexene. Cyclohexene. This is cyclic compound, but there is one carbon double bond in this particular compound. This is carbocyclic. All are carbon atoms. This is homocyclic or carbocyclic. This is the compound which is a cyclic compound, but here nitrogen atom is involved in the ring formation. Name of this compound is piperidine. Name of this compound is piperidine. This is heterocyclic compound. This is the cyclic compound, homocyclic compound, but this is the heterocyclic compound. This is early cyclic compound which contains all the carbon atoms joined together by a single bond. This is early cyclic compound cyclopentane. Here this compound is aromatic compound, name is benzene. Aromatic compound name is benzene. Next compound is the pyrrole. Pyrrole. Next compound आहे त्याचं नाव आहे pyrrole. तुम्हाला पायरॉल नावाचं कंपाऊंड त्या पद्धतीनं दिसतं. पायपरिडीन पायरॉलचं स्ट्रक्चर सारखं तुम्हाला नॉट पायपरिडीन, पायरिडीन आणि पायपरिडीनचं स्ट्रक्चर सारखं दिसतं. हे पायपरिडीन आहे, असंच पायरिडीनचं स्ट्रक्चर असतं. हियर इज सायक्लोब्युटेन. इट इज सायक्लोब्युटेन. दिस इज अगेन बेन्झीन. दिस इज नॅफ्थॅलिन. Benzene, then naphthalene. This is phenol. See this benzene, naphthalene and phenol. Benzene, naphthalene and phenol. These three compounds are aromatic compounds. These are benzenoid aromatic. These are benzenoid aromatic. This is alicyclic compound. This is alicyclic compound. This is homocyclic or carbocyclic compound, but this is alicyclic as it contains only carbon-carbon single bonds. Further, this is a tropone. Tropone is the non-benzenoid aromatic compound. These three are benzenoid aromatic compounds because they contain benzene ring. This tropone is non-benzenoid aromatic compound. Further, this is the furan. F-U-R-A-N. This is furan. This is thiophene. Thiophene. This is pyridine. See, furan, thiophene, pyridine. These compounds are heterocyclic aromatic compounds. Heterocyclic aromatic compound. This is the pyrrole. This is pyrrole. Pyrrole, pyridine, thiophene, furan. These all are, or these four are heterocyclic aromatic compounds. And this is tetrahydrofuran. This is piperidine. Tetrahydrofuran nuntar piperidine. This is 4H pyran. 4H pyran. All these compounds are
all these compounds are nothing but heterocyclic compounds, but they are non-aromatic. Heterocyclic, non-aromatic. Such compounds we have seen in the classification of these organic compounds. Organic compounds have so many classes on the basis of structure or carbon skeleton. We have seen all the classes and the examples of these particular classes in this part. In next part we will go to the classification of organic compounds on the basis of functional group. Today we are going to stop here.